तर नमस्कार, मी सतीश सांगळे, स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण क्लास 8चा चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे इंडासेस अँड क्यूब रूट त्यामधला प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहे। तर बघा, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 त्यानंतर 3.2 हे बघितलेले आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या 3.3 च्या अगोदर काही आपल्याला बेसिक माहिती सांगितलेली आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.3 कडे वळणार आहे। तर बघा, आपल्याला सांगितलेलं आहे क्यूब अँड क्यूब रूट, क्यूब अँड क्यूब रूट। आता क्यूब कशाला म्हणतात, क्यूब कसे काढायचे, त्यानंतर क्यूब रूट म्हणजे काय। तर बघा, सुरुवातीला आपण क्यूब काढू। या क्यूबला आपण म्हणतो घन, काय म्हणतात घन। या क्यूबला मराठीत म्हणतात घन आणि या क्यूब रूटला आपण म्हणतो घनमूळ, यालाच काय म्हणतात घनमूळ, बरोबर। त्यानंतर बघा, आता कशा पद्धतीने काढू शकतो। तर बघा, क्यूब म्हणजे काय की त्याच नंबरने 3 टाइम्स मल्टिप्लाय करणे। किती टाइम्स? 3 टाइम्स। म्हणजेच काय, समजा आपल्याला 2 चा जर क्यूब काढायचा तर 2 × 2 × 2। बघा किती टाइम मल्टिप्लाय केलं? 3 टाइम्स। बघा 1 2 3, बरोबर। आता बघा 2 × 2 × 2 ह्या असे लिहिण्यापेक्षा आपण याला असे लिहू 2 आणि 3, म्हणजे 2 किती टाइम्स आहे? 3 टाइम्स, बरोबर। त्यानंतर बघा, आता हे सॉल्व करू। या 2 चा क्यूब कोण आहे बघू आपण। तर बघा 2 × 2 × 2, चला 2 2 चा 4, बरोबर। चला 2 2 चा 4 × 2, 4 2 चा 8, 4 2 चा 8। बघा, म्हणजे 2 चा क्यूब काय असेल? 8 असेल। काय असेल? 8 असेल। चला बघा, 2 च्या डोक्यावर 3 आहे, म्हणजेच काय की या 2 ला आपल्याला 3 टाइम्स काय करणार आहे? मल्टिप्लाय करणार। बघा 2 × 2 × 2, सुरुवातीला 2 × 2 केले 4, नंतर परत 4 × 2 म्हणजेच काय आलेलं आहे? 8 आलेलं आहे। म्हणजे या 2 चा क्यूब काय असेल? 8 असेल, बरोबर। त्याच पद्धतीनं एक अजून काढू। बघा, आपण 4 चा काढू। 4 चा क्यूब काय असेल? तर 4 ला किती टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे? तर 3 टाइम्स। बघा 4 × 4 × 4, बरोबर। चला 4 4 चा 16, 4 4 चा 16, बरोबर। त्यानंतर × 4, आता 16 × 4 म्हणजे 64, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की या 4 चा जो क्यूब आहे तो कोणा 64, बरोबर आहे। म्हणजेच तुम्हाला काय सांगितलेलं आहे की 4 ला जर 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर 4 चा काय मिळतो आपल्याला? क्यूब मिळतो, बरोबर आहे। जसं की आपण जर समजा 2 ला 2 टाइम्स मल्टिप्लाय केलं आपण याला काय म्हणतो? स्क्वेअर म्हणतो। तसेच जर 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं त्याला काय म्हणायचं? क्यूब म्हणायचं, बरोबर। त्यानंतर बघा 4 चा क्यूब काय काढायचा आपण? 64। आता आपल्याला सांगितलं क्यूब अँड क्यूब रूट। मग आता क्यूब रूट म्हणजे काय? तर बघा, हा जो 64 आहे हा कोणाचा क्यूब आहे? तर हा कोणाचा क्यूब आहे? 4 चा। म्हणजेच काय की या 64 चं जे क्यूब रूट आहे ते कोण आहे? हा 4 आहे। कोण आहे? 4 आहे। तसाच आपण 8 काय हे केलं, मग 8 हा कोणाचा क्यूब रूट आहे? म्हणजे 8 चा क्यूब रूट काय असेल? 2, म्हणजे 8 चा क्यूब रूट जो आहे तो कोण आहे? 2 आहे। तर हा 8 कोणाचा क्यूब आहे? तर या 2 चा आहे। म्हणजे 2 जे आहे ते या 8 चा काय आहे? क्यूब रूट आहे, बरोबर। अजून सोप्या पद्धतीने बघू आपण। तर बघा 2 चा क्यूब काय दिलेला आपल्याला? 8 दिलेला आहे, बरोबर। मग विचारलं की 2 आणि 8 या दोघांना आता काय? तर बघा 2 चा क्यूब, 2 चा क्यूब म्हणजे या 2 चा क्यूब कोण आहे? 8 आहे। तर हा 8 कोणाचा क्यूब रूट आहे? म्हणजे या 8 चा क्यूब रूट काय आहे? तर 2 आहे। म्हणजे 8 चा क्यूब रूट काय आहे? 2 आहे। बघा 2 चा क्यूब काय? 8 आणि 8 चा क्यूब रूट कोण आहे? तर 2 आहे। म्हणजेच काय की या 8 ला कोणत्या संख्येने किंवा या 8 ला अशी कोणती संख्या आहे की जिला 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 8 मिळतात? तर ती कोण आहे? 2। त्याला आपण काय म्हणतो? क्यूब रूट। बघा 64 आहे, बरोबर आहे। मग या 64 ला कोणत्या संख्येले 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 64 मिळते? तर तो कोणता आहे? 4 आहे। म्हणजे 4 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं म्हणून आपल्याला काय मिळाला? 64। म्हणजे 64 याचा क्यूब रूट कोण आहे? तर 4 आहे। तर तुम्हाला क्यूब आणि क्यूब रूट समजले असतील, ठीक आहे।
तर याच्याच बेसिसवर आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला याच्याच बेसिसवर सांगितलेलं आहे प्रॅक्टिस सेट 3.3. चला तर मग प्रॅक्टिस सेट 3.3 कडे वळू. चला मग आता प्रॅक्टिस सेट 3.3 काय म्हणतो तर पहा, प्रॅक्टिस सेट 3.3 आपण जे क्यूब आणि क्यूब रूट पाहिले याच्याच बेसिसवर आपल्याला काय प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. चला एकदम सोपे आहे. चला प्रॅक्टिस सेट 3.3. आता प्रॅक्टिस सेट 3.3 काय म्हणतो बा, प्रॅक्टिस सेट 3.3. या प्रॅक्टिस सेट 3.3 मधला आपल्याला जो पहिला क्वेश्चन होता काय म्हणतो, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. काही नंबर दिलेले आहे आणि त्याचा काय सांगितलं आहे, क्यूब रूट काय असेल ते काढायचे आहे. तर चला क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणतो आपल्याला की फाइंड द क्यूब रूट, फाइंड द क्यूब रूट. आता क्यूब रूट काढायचे आहेत ऑफ द फॉलोइंग नंबर्स, म्हणजे खाली दिलेल्या नंबर्स जे काय आहे आपल्याला क्यूब रूट काढायचे आहे. तर चला सुरुवातीला आपल्याला नंबर दिला आहे 8000. कोणता दिलेला आहे 8000. तर आपल्याला या 8000चं काय आहे क्यूब रूट काढायचे आहे. तुम्हाला सांगितलं की क्यूब रूट म्हणजे कोणत्या संख्येला 3 टाइम्स मल्टिप्लाय केले की 8000 येतात, बरोबर. तर चला मग आता कशा पद्धतीने काढू शकतो बघा. तर या 8000चे काय करा आपण फॅक्टर पडू. काय पडू आपण फॅक्टर पडू. तर फॅक्टर कशा पद्धतीने पडू आपण बघा, म्हणजेच काय तर या 8000ला भाग द्या, बरोबर. चला मग आता 8000ला भाग देऊ आपण सुरुवातीला. मग याला 2 ने भाग जातो. तर बघा 8000ला जर 2 ने भाग दिले तर आपल्याला काय मिळतात 4000 मिळतात. म्हणजे 2 4 चा 8, बरोबर आहे. त्यानंतर 2 4 चा 8. मग इथं 0 आणि हे 3 शून्य जे आहेत एकूण घेऊ आपण वर घेऊ, म्हणजे 1 2 3. म्हणजेच काय या 8000चे ज्यावेळेस आपण फॅक्टर काढू त्यानंतर बघा 2 मल्टिप्लाइड बाय काय ते 4000, बरोबर. त्यानंतर 2 परत 4 ला भाग जाते 2 ने, मग 2 2 चा 4. त्यानंतर बघा 2 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू इथे 2 ने जर भाग दिला तर 2 2 चा 4, म्हणजे इथे काय उरते फक्त काय उरतं इथं 2 2 चा 4 केल्यानंतर. चल बघा हे पण सांगतो. तर बघा आता आपण 4000ला भाग दिला तर काय होतं इथं, चला 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4, म्हणजेच काय इथं 0 आणि 3 0 परत वर, म्हणजे इथे काय आलं 2000 उरले, बरोबर. चला मग इथं किती उरतील 2000. चला बघा आता बघा 2 इंटू 2 इंटू 2000, म्हणजे 2000 फॅक्टर काढा. म्हणजेच काय 2000ला जर परत 2 ने भाग दिला तर काय उरते इथं 1000, बरोबर. चला हे 2 जसेच्या तसेच 2 इंटू 2. आता याचे फॅक्टर पाडणार इंटू 2 इंटू 1000, 2 इंटू काय 1000, बरोबर आहे. चला 1000ला परत 2 ने भाग जातो. चला मग हे 3 जसेच्या तसे. चला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 1000च्या अर्धे केले तर 500, काय झालं 500. त्याच पद्धतीने बघा 500ला परत 2 ने भाग जातो. बघा 500ला परत 2 ने भाग जातो. बघा 2 आणि 500 इथे काय उरतील 250 उरायला पाहिजे. बघा बरं 2 1 चा 2 आणि 2 2 चा 4. मग 5 मधून 4 केले 1, हे 0 खाली आणि 2 5 चा 10, 2 5 चा 10. इथे किती 0 राहिला 1 राहिला. मग हा 1 0 कुठे ना वर नाही, बरोबर. चला तर मग हे 4 जसेच्या तसे. चला 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू 2 इंटू 250, बरोबर. त्यानंतर 250ला जर आपण परत 2 ने भाग दिला तर इथे काय राहते 125. चला 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 125. आता बघा या 125ला 2 ने भाग जात नाही, 3 ने सुद्धा भाग जात नाही आणि 4 ने सुद्धा जात नाही. तर याला आपण काय करू 5 ने भाग देऊ, बरोबर. चला हे 2 जसेच्या तसे पुन्हा. तर बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती टाइम्स आहे 1 2 3 4 5 6. मग लिहून घेऊ आपण 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आणि परत 5 इंटू 25, बरोबर. कारण 5 नी जर 25ला मल्टिप्लाय केलं तर काय मिळते 125. परत या 25चे फॅक्टर बनवतो. तर चला आता इकडे घेऊ
तर किती टाइम्स आहे ते 1 2 3 4 5 6. तर लिहून घेऊ 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6 बरोबर. त्याच पद्धतीने बघा 5 आणि 25चे फॅक्टर काय पडतील 5 × 5 बरोबर. आता बघा आपल्याला काय सांगितलं याचं क्यूब रूट काढायचं आहे. क्यूब रूट म्हणजे क्यूब म्हणजे 3 3चे पेअर असतात. तर बघा याच्या 3 3चे पेअर काढू. चला फर्स्ट पेअर, त्यानंतर सेकंड पेअर, त्यानंतर थर्ड पेअर बरोबर इज इक्वल टू मग याला 3 टाइम्स लिहिण्यापेक्षा 2 च्या डोक्यावर 3 लिहू, त्यानंतर परत 2 च्या डोक्यावर 3, त्यानंतर 5 च्या सुद्धा डोक्यावर काय लिहू 3 देऊ. आता हे वेगवेगळे लिहिण्यापेक्षा आपण काय करू एकत्र एकाच बॉक्समध्ये लिहू. तर बघा 2 × 2 × 5 च्या डोक्यावर क्यूब. आता बघा याचा मल्टिप्लाय करून घेऊ. तर 2 × 2 म्हणजेच काय झालं 4. तर बघा 2 2 चा 4 × 5 या डोक्यावर क्यूब. चला 5 4 चा 20, 5 4 चा 20 क्यूब. म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 20 क्यूब. म्हणजेच हा 20 जो आहे याचा क्यूब काय असणार आहे 8000 बरोबर आहे. समजलं. तर बघा या 20चा क्यूब काय आहे 8000. म्हणजेच या 8000 चे जे क्यूब रूट आहे ते कोणते आहे 20. काय असेल 20. म्हणजे या 8000 चे जे क्यूब रूट आहे ते कोण असेल 20 बरोबर. या 8000 चे क्यूब रूट कोण असेल 20 बरोबर. आपण एकदम सोप्या पद्धतीने पूर्ण प्रॉब्लेम काय झालेला आहे सॉल्व्ह करून दिलेला आहे बरोबर. आशा करतो की तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे वळू. तर बघा दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं ते काढू शकता. त्यानंतर बघा दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला हे रब करून घेऊ. दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो बघा. चला तर दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो. पहिला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता आपण दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. दुसरा प्रॉब्लेम काय म्हणतो बघा 729 हा दुसरा प्रॉब्लेम दिलेला आपल्याला 729 बरोबर. 729 जर तुमचे 10 पर्यंत क्यूब जरी समजा पार्ट असले तर काय करता तुम्ही हे डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. परंतु जर 10 पर्यंत पार्टच नसतील तर आपल्याला काय करणार पूर्ण फॅक्टर्स पडावं लागतील बरोबर आहे. तर आता बघा 729 या नंबरला 2 ने भाग जात नाही बरोबर. त्यानंतर आपण 3 ने देऊन बघू बरोबर आहे. आता याला जर 3 ने भाग दिला तर बघा 729 बघा 3 ने भाग देऊ. 3 2 चा 6 बरोबर. 3 2 चा 6. 7 मधून 6 गेले 1. त्यानंतर बघा हा 2 खाली घेऊ. बघा 2 जर खाली आला हा काय झाला 12 झाला. मग 3 1 चा 3, 3 2 चा 6, 3 3 चा 9 आणि 3 4 चा 12. 3 4 चा 12 बरोबर. इथं 0 आणि हा 9 काय उतरू आपण खाली उतरू. आता बघा 3 3 चा 9 म्हणजेच काय 3 3 चा 9. तर बघा या नंबरला 3 ने कंप्लीट भाग केला बरोबर. म्हणजेच याचे फॅक्टर आपण पाहायला सुरुवात करू. तर 729 इज इक्वल टू 3 × 243 बरोबर. म्हणजेच काय 3 ने जर 243 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते 729. आता या 243 चे फॅक्टर पाडू. तर चला 3 जसा तसा लिहून घेऊ. आता 243 चे फॅक्टर पाडू आपण. तर चला 3 × 243. तर बघा 3 8 चा 24 बरोबर. चला तर 3 8 चा 24 बरोबर. हा 3 खाली घ्या. म्हणजेच काय 3 1 चा 3 इथे 3 1 चा 3 आणि 0 बरोबर आहे. म्हणजे 3 ने 81 आन्सर आला. 3 ने जर 81 ला मल्टिप्लाय केलं काय होते 243. परत 3 × 81. आता आपल्याला माहित आहे 81 हा जो नंबर आहे 81 जर आपण याला 3 ने परत मल्टिप्लाय केलं तर किंवा 9 चा स्क्वेअर आहे म्हणजे 9 × 9 हे सुद्धा होऊ शकते. तर ते करून बघू जे आपल्याला सोपे वाटेल त्या पद्धतीने करायचं.
तर बघा 3 × 3 × 9 × 9 बरोबर. आता 9चे जर फॅक्टर पाळायचं 3 3 चा 9 मग परत 3 × 3 सुरुवातीला या 3 9चे पाडू 3 × 3 × 9 परत या 9चे पाडू तर बघा 3 × 3 × 3 × 3 आणि या 9चे फॅक्टर 3 × 3 म्हणजेच × 3 × 3. आता बघा 3 3 च्या पेअर पाडा तर पहा 3 3 ची जर आपण पेअर बघितली तर बघा ही फर्स्ट पेअर आणि ही सेकंड पेअर बरोबर आहे. तर आता काय करा = 3 च्या डोक्यावर 3 × 3 च्या डोक्यावर 3 कारण 3 3 च्या पेअर कारण आपण क्यूब रूट काढत आहे बरोबर. तर बघा आता एकाच बॉक्समध्ये घ्या म्हणजे 3 × 3 आणि याच्या डोक्यावर काय करा क्यूब करा बरोबर. चला सॉल्व करा 3 3 चा 9 3 3 चा 9 आणि याच्या डोक्यावर क्यूब जसाच्या तसा म्हणजेच काय की 729 याचे जे क्यूब रूट आहे ते काय असेल 9 असेल. काय असेल 9 म्हणजे 729 याचा क्यूब रूट काय असेल 9 काय असेल 9. मित्रांनो तुम्हाला जर एकदम सोपी भाषेत अजून सुद्धा समजायचे असेल तर तुम्हाला 10 पर्यंत तरी कमीत कमी काय असतील क्यूब पार्ट पाहिजे असतील बरोबर. त्यानंतर क्यूब जरी पार्ट नसतील तुमचे तर पाळे पार्ट पाहिजे असतील. पण आपले वांदे असे आहेत की आपल्याला पाळे पार्ट नाही ठीक आहे. पण या 9 हे क्यूब रूट कोणाचं आहे तर 729 बरोबर आहे. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम जो आपल्याला दिलेला आहे तो काय आहे बघू. तर चला याचा स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल काढून घ्या. त्यानंतर आपण थर्ड प्रॉब्लेम बघू. थर्ड प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे तो बघू काय आहे. याचा स्क्रीनशॉट काय काढता का चला. हे सर्व जर पार्ट पाहिजे आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला कमीत कमी पाळे आले पाहिजे. कमीत कमी 20 पर्यंत तरी पाळे पाहिजे. चला त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम बघू आपण काय. थर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. थर्ड प्रॉब्लेम सांगितलेला आहे 343 बरोबर 343. आता 343 याचं क्यूब रूट काय असेल ते काढू. चला बघा या 343चे फॅक्टर काढा 343. आता आपल्याला माहित आहे 343 याला 2 ने भाग जात नाही बरोबर आहे. 3 ने देऊन बघू 3 ने देऊन बघू भाग तर बघा 3 1 चा 3 0 बरोबर आहे. 4 खाली घ्या परत 3 1 चा 3 1 13 जातो का नाही कारण 3 4 चा 12 1 राहतो भाग जात नाही. 4 ने सुद्धा जात नाही 5 ने सुद्धा जात नाही 6 ने जात नाही म्हणजेच काय करू 7 ने देऊन बघू. तर बघा 7 ने भाग देऊन बघूया 7 ने भाग देऊन बघू 7 ने भाग देऊन बघू. चला 343 7 ने भाग देऊन बघू. तर बघा 7 1 चा 7 7 2 चा 14 7 3 चा 21 7 4 चा 28 आणि 7 5 चा 35 म्हणजे 35 मोठा आहे 7 4 चा 28 बरोबर आहे. आता बघा 4 मधून 8 जातो का तर नाही जाणार म्हणजेच काय इथं 2 आणि इथं 1 म्हणजे 14 मधून 8 गेला तिथे काय होतात 6 आणि 2 मधून 2 गेला 0 हा 3 खाली घ्या 63. आता बघा 7 9 चा 63 7 9 चा 63 आणि 63 - 63 0 बरोबर. कम्प्लीट भाग केला तर याचे फॅक्टर कसे पडतील याचे फॅक्टर कसे पडतील थोडे इकडे घेऊ 343 इज इक्वल टू 7 × 49 बरोबर. तर चला मग परत 49चे फॅक्टर पाडू 7 × आता 49 हा स्क्वेअर आहे कोणाचा 7चा मग 7 × 7. तर बघा आता 7चे फॅक्टर पडत नाही मग 3ची पेअर पहा 3ची पेअर पहा ठीक आहे. त्यानंतर बघा 3ची पेअर म्हणजे काय करू असे लिहिल्यापेक्षा आपण काय करू असं लिहू त्याच्या डोक्यावर 3 देऊ बरोबर. म्हणजेच 343 याचं जे क्यूब रूट आहे ते काय 7 आहे. काय असणार आहे 7 आहे म्हणजे 343 याचं जे क्यूब रूट आहे ते काय असणार आहे 7 असणार आहे.
एकदम सोपी होतं. 10पर्यंत जर क्यूब पार्ट असते तर याची सुद्धा आवश्यकता पडली नसती. आपण डायरेक्टली सांगू शकलो असतो की हा क्यूब रूट, याचा क्यूब रूट काय असणार आहे, 7 असणार आहे. त्यानंतर चौथा प्रॉब्लेम बघू आपण. चला चौथा प्रॉब्लेम बघू आपण काय म्हणते. चौथा प्रॉब्लेम बघू आपण काय म्हणते. चौथा प्रॉब्लेम आहे -512. आता -512 मायनस आहे म्हणून घाबरून जायचं नाही. तर बघा आपलीच पद्धत ठेवायची, त्याची फॅक्टर पाडायची. तर चला -512. आता 512 त्याला 2 ने भाग देऊन बघू. 512 2 4 2 2 चा 4 1 उरला 1 2 5 चा 10 परत 1 हा 2 खाली. चला 2 6 चा 12 म्हणजे भाग गेला. चला मग काय -512 2 into 256 बरोबर. 2 into 256. आता 256 आहे, परत फॅक्टर पाडू. हा 2 जसाच्या तसा. चला 256 जर फॅक्टर पाडले तर बघू काय ते. तर चला 256. तर बघा 2 1 चा 2 0 5 खाली घ्या. 2 2 चा 4 परत 1 कॅरी. इथं 6 सॉरी 1 उरला आणि 6 म्हणजे काय झालं 16. चला 2 8 चे 16. परत इथं काय येणार आहे 2 into 128 बरोबर आहे. चला मग परत -512 इंटू इज इक्वल टू 2 into 2 हे जसेच्या तसेच इंटू. आता याचे 128चे फॅक्टर पाडू. तर 2 into तर बघा 2 6 चा 12 आणि 2 4 चा 8 म्हणजे 64 बरोबर. त्यानंतर बघा हे जसेच्या तसेच. चला 2 into 2 into 2 into 64चे फॅक्टर पाडले तर 2 into 2 3 चा 6 आणि 2 2 चा 4 म्हणजे 32. तर परत 2 हे जसेच्या तसेच. चला 2 into 2 into 2 into 2. त्यानंतर बघा 32चे फॅक्टर पाडायचे म्हणजेच काय 2. आता 16 2 चा 32 म्हणजे काय 2 into 16 बरोबर. त्यानंतर या 16चे फॅक्टर पाडू. हे जसेच्या तसेच घ्या. 2 into 2 into 2 into 2 into 2 बरोबर. तर पहा चला 2 into 8 2 into 8 म्हणजे 16 बरोबर. त्यानंतर 8चे फॅक्टर पडा. तर लिहा 2 multiplied by 2 multiplied by 2 multiplied by 2 into 2 into 2 2 into 4 बरोबर. आता 4चे फॅक्टर तर माहिती आहे 2 into 2 मग लिहून घ्या. हे बाकी पूर्ण जसेच्या तसेच. चला 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 into 2 2 into 2 बरोबर. आता फॅक्टर पडत नाही बरोबर. 2 1 चा 2 येणार आहे. ठीक आहे. तर पहा आता 3 3चा पेअर काढून घ्या. आता 3 3चा पेअर पहा बरं. तर 2 1 चा 2 सुद्धा होऊ शकते. 2 into 1 इथं करू. चला मग इथं काय येणार आहे. तर बघा हे मोजून का पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. आता ही 3 3च्या पेअर काढून घ्या. चला बघा फर्स्ट त्यानंतर सेकंड आणि हे थर्ड बरोबर. तर बघा फर्स्ट पेअर सेकंड पेअर आणि थर्ड पेअर. फर्स्ट सेकंड आणि थर्ड. आता याला असं लिहिल्यापेक्षा आपण काय लिहू याच्या डोक्यावर 3 लिहू. म्हणजे पूर्ण लिहिल्यापेक्षा म्हणजे 2च्या डोक्यावर 3 इंटू परत 2च्या डोक्यावर 3 इंटू परत 2च्या डोक्यावर 3 बरोबर. आता हे एका बॉक्समध्ये करून घेऊ. चला इकडे करून घेऊ. तर पहा 2 into 2 into 2 हे बरोबर करू आणि जे डोक्यावर काय करू 3. आता बघा पहा 2 2 चा 4. तर बघा 2 2 चा 4 2 2 चा 4 इंटू 2 म्हणजे डोक्यावर क्यूब. चला 2 4 चा 8 2 4 चा 8 बरोबर. म्हणजेच याचं 512 याचं जे क्यूब रूट होते काय असेल 8 असेल. परंतु इथे काय दिलेलं आहे आपल्याला मायनस दिलेलं आहे म्हणजे याला सुद्धा आपण काय देऊ मायनस देऊ बरोबर. म्हणजे 512 -512 याचं जे क्यूब रूट होते काय असेल -8 काय असेल -8. आता बघा इथे कन्फ्युजन होऊ शकते. बरेच विद्यार्थी काय करतात स्क्वेअर जर असला म्हणजे 2 into 2 मायनस जर स्क्वेअर असला तर मायनस मायनस काय असते
कट असते, कारण मायनस मायनस प्लस म्हणजे हा काय झाला फक्त 4. परंतु क्यूबमध्ये तसं होत नाही बघा. -2 इंटू -2 इंटू -2. तर बघा मायनस मायनस प्लस 2 2 चा 4 इंटू -2, तर 4 2 चा 8 आणि हा मायनस म्हणजे -8 अशा पद्धतीने होऊ शकते. बरोबर आहे, म्हणून कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. त्यानंतर बघा, तर पहा याच्यानंतर 5th क्वेश्चन काय म्हणते आपल्याला. तर पहा 5th क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की -2744 याची सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर्स पडायचे. तर बघा 2 नेच भाग देऊ. तर बघा 2 इंटू मग काय येणार आहे, 2 ने भाग देऊ 2744. बघा 2 1 चा 2 0 7 2 3 चा 6 इथे काय होते 1 आणि 4 खाली घ्या. चला 2 7 चा 14 आणि 2 2 चा 4. बरोबर, म्हणजेच काय 1372. बरोबर, परत 2 ने काय करा भाग द्या 2 इंटू 2 म्हणजेच काय. तर बघा त्याला जर आता भाग दिला 1372 तर 2 6 चा 12. बरोबर, 2 6 चा 12. त्यानंतर इथं 1 राहतो आणि हा 7 काय खाली 2 7 चा 14 आणि 2 8 चा 16. चला 2 8 चा 16 इथं परत 1 राहतो आणि 2 खाली घ्या 2 6 चा 12 म्हणजे 2 6 चा 12 आणि पूर्ण भाग गेला. बरोबर, चला म्हणजे इथं काय येईल 686. बरोबर, त्यानंतर हे तसेच्या तसे 2 इंटू 2 इंटू. आता बघा इथे जर परत 2 ने भाग दिला तर बघा काय ते. चला 2 3 चा 6. बरोबर, आता डायरेक्ट इकडे बघा 2 3 चा 6 एवढं तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर, तर बघा 2 3 चा 6 आणि 2 4 चा 8. बरोबर, आणि परत 2 3 चा 6. आता याला माहित आहे, याला आपण 7 ने भाग दिला होता मागच्या गणितामध्ये, तर याला सुद्धा 7 ने भाग देऊ. हे बाकी तसेच्या तसेच घेऊ. बघा 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 7 इंटू 49 गेले होते. मग तेच करा 7 इंटू 49 आणि तुम्हाला लागलं तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही. मग 49 कसे वेक्टर पडे 7 इंटू 7. बाकी हे जसेच्या तसे 2 इंटू 2 इंटू 2 हा 7 सुद्धा तसाच्या तसा आणि इथं 49चे वेक्टर का पडतात 7 इंटू 7. बरोबर, आता याला 3 3 मध्ये काय करा 3 3 चा ग्रुप करा. चला पहिला ग्रुप 2 चा, दुसरा ग्रुप काय बनला 7 चा. बरोबर, त्यानंतर बघा आता बघा याला अशा पद्धतीने लिहिण्यापेक्षा आपण कशा पद्धतीने लिहितो की 2 च्या डोक्यावर 2 मल्टिप्लाइड आहे. त्यानंतर बघा 7 च्या डोक्यावर काय 3. आता याला एकाच बॉक्समध्ये घ्या. चला 2 इंटू 7 च्या डोक्यावर क्यूब. चला 2 7 चा 14 हे डोक्यावर क्यूब. बघा इथं काय दिलं आहे मायनस, म्हणून इथं काय सुद्धा आपण काय करतो मायनस. म्हणजेच काय तर 2744. बरोबर, मायनस 2744 याचं जे क्यूब रूट आहे ते काय आहे -14. म्हणजे याचं क्यूब रूट काय आहे -14. बरोबर, ठीक आहे. थोडंफार तुम्हाला पाडे आले पाहिजे, थोडंफार मल्टिप्लिकेशन सुद्धा करता आलं पाहिजे. फास्ट जर करता आलं तर अधिक काय म्हणते बेटर होऊन जाईल. बरोबर, त्यानंतर बघा 6वा क्वेश्चन आपल्याला काय सांगितलं आहे, याचा फोटो वगैरे काढायचा आहे म्हणजे. त्यानंतर चला 6वा क्वेश्चनकडे आपण वळूया. आता 6वा क्वेश्चन काय म्हणतो बघा. 6वा काय म्हणते प्रॉब्लेम आपल्याला बघा. चला 6 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणते. 6 नंबरचा प्रॉब्लेम काय म्हणतो 32768 32,768 हा नंबर दिलेला आहे. आता याची सुद्धा आपल्याला काय करायचं आहे फॅक्टर पाडायचे आहे. तर चला फॅक्टर पाडता 2 नेच पाडूया याची सुद्धा. तर बघा 2 नेच फॅक्टर पाडू 2 इंटू. चला आता बघा 32,768 म्हणजे 32,768. चला बघा 2 ने भाग देऊ. बरोबर, चला 2 1 चा 2 इथे काय झालं 1 हा 2 खाली घ्या. चला 2 6 चा 12. चला 7 खाली घ्या. बरोबर, 2 3 चा 6 इथे काय उरते 1 उरते. बरोबर, त्यानंतर हा 6 खाली घ्या. 2 8 चा 16. बरोबर, आणि काय उरते हा 8 खाली घ्या. म्हणजेच काय आणि 2 4 चा 8. म्हणजेच काय याला जर समजा आपण डिवाइड केलं 2 ने काय येते
16,384 ह्याला परत 2नेच भाग देऊ. तर बघा 2 × 2. आता बघा 2 8 चा 16, 2 8 चा 16, मग 2 8 चा 16 इथे परत 2 1 चा 2 बरोबर. त्यानंतर 2 1 चा 2 मध्ये इथे काय राहते 3 मधून 2 गेला 1 आणि इथे राहिला 18. 2 9 चा 18 बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा आणि इथं काय होते 18 आणि 2 2 चा 4 बरोबर आहे. म्हणजेच काय तर याला जर आपण भाग दिला तर काय होते 8192. एकदा इथे करून बघा. चला बघा 6384. चला 2 8 चा 16 इथं 0 हा 3 कॅरी 2 1 चा 2 इथं 1 हा 8 खाली बरोबर आहे. चला 2 9 चा 18 हा 4 खाली. चला 2 2 चा 4 बरोबर आहे. चला त्यानंतर याचे फॅक्टर पण आपण हे बाकीचे 2 2 जसे 2 × 2 × 2 2 4 चा 8. आता इथं 19 आहे 2 9 चा 18 1 राहिला हा 1 इथं त्या समोर म्हणजे 12 होणार आहे आणि 2 6 चा 12 बरोबर. सॉरी 2 4 चा 8 आणि इथं आता 1 आहे हा 1 घरातला आहे म्हणून काय इथं तिथं 0 सोडायचं बरोबर आहे. आता 2 9 चा 18 आणि 2 1 चा 2 बरोबर आहे. म्हणजेच काय की 2 4 चा 8 बरोबर. 2 4 चा काय केला 8 केला. त्यानंतर बघा इथं 19 आहे म्हणजे हा 1 खाली घेतला एकदम 2 अंक खाली येत नाही म्हणून 1 घेतला तर 0 सोडला कारण 1 घरातला आहे बरोबर. घरातल्या माणसाला आपण इज्जत द्यायला लागते बरोबर. त्यानंतर बघा इथं 19 झाला 9 खाली घेतला तर 2 9 चा 18 बरोबर. 18 मधून 19 मधून 18 गेले उरला 1 आणि 2 6 चा 12 बरोबर. त्यानंतर बघा आता हे बाकी जसेच्या तसे 2 × 2 × 2. आता बघा याला जर आपण भाग दिला 2 ने तर बघा 2 2 चा 4 बरोबर आहे. 0 जसाच्या तसा. चला 2 4 चा 8 2 4 चा 8 आणि 1 राहिला आणि 2 8 चा 16 2 8 चा 16 बरोबर. त्यानंतर बघा 2 × 2 × 2 बरोबर × 2 × 2 बरोबर आहे. 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 1 2 3 4 आणि परत 2 ने भाग देऊ आता. तर 2 10 चा 20 2 2 चा 4 आणि 2 4 चा 8 बरोबर. त्यानंतर बघा परत 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2. आता जर परत 2 ने भाग दिला तर 2 5 चा 10 आणि 2 12 चा 24 बरोबर. त्यानंतर पहा 2 × 2 × 2 × 2 × 2. आता हा 512 आपल्याला माहिती आहे 8 चा क्यूब आहे म्हणजे आपण काय करू शकतो 8 × 8 × 8. मग आता 8 चे फॅक्टर पहा किती वेळ 8 ला जर 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय म्हणतात आपल्याला 8 मिळतो. करून टाका. चला 2 बाकी झाले त्याचे × 2 किती आहे 1 2 3 4 5 6 6 टाइम लिहून घ्या झाले का 1 2 3 4 5 आणि इथं 2 आणि इथं 3 टाइम लिहून घ्या 1 2 3 आणि परत 1 2 3 हे रब करा परत. आता या 8चे फॅक्टर पहा 1 2 3. आता काय करा आता 3 3 च्या पेअर काढून घ्या. बघा प्रॉब्लेम थोडा मोठा आहे पण घाबरून जाण्याचं काही कारण नाही. बघा 3 3 चे फॅक्टर पहा 3 3 चे पेअर केला बरोबर. 3 3 चे पेअर केला फर्स्ट बरोबर. त्यानंतर सेकंड थर्ड 4 आणि 5th बरोबर आहे. आता आपल्या पद्धतीने लिहून घ्या. चला बघा 2 च्या डोक्यावर क्यूब × या 2 च्या डोक्यावर क्यूब बरोबर आहे. चला पेअर पहा 1 2. चला 2 च्या डोक्यावर क्यूब त्यानंतर परत 2 च्या डोक्यावर क्यूब आणि लास्ट 2 च्या डोक्यावर क्यूब. बघा 1 2 3 4 5 बघा 1 2 3 4 5 बरोबर. आता हे सर्व एका बॉक्समध्ये लिहून घ्या. चला किंवा डायरेक्ट आता मल्टिप्लिकेशन केलं तरीही काय हरकत नाही पण आपण आपल्या पद्धतीने करू 2 × 2 × 2 × 2 ही 2 3 4 आणि 2 याला काय करा क्यूब करा. आता हे सॉल्व्ह करून घ्या. बघा 2 2 चा 4 4 2 चा 8 8 2 चा 16 आणि 16 2 चा 32 म्हणजेच 32 चा क्यूब
बरोबर. म्हणजेच काय की 32,768 याचा क्यूब काय आहे तर 32. बघा याचा क्यूब काय येणार आहे 32, बरोबर आहे. सॉरी क्यूब रूट येणार आहे. काय येणार आहे क्यूब रूट. म्हणजे 32,768 याचं क्यूब रूट काय आहे तर 32, बरोबर. प्रॉब्लेम थोडा क्रिटिकल होता, परंतु आपल्या पद्धतीने हळूहळू काय करायचं सॉल्व करायचं आणि जास्तीत जास्त आपल्याला काय करणं आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला काय करणं आहे ते पूर्ण गणित सॉल्व करायचं आहे, बरोबर. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचा आहे. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो पहा. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो याच प्रॉब्लेम सेटमधला सेकंड क्वेश्चन काय म्हणतो बघा. तर यानंतर पहा आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये सांगितलेलं आहे सिम्प्लिफाय. सिम्प्लिफाय म्हणजे काय की त्याला काय करणं आपल्याला तोडणं आहे, बरोबर. तर कशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करू शकतो ते बघा. त्यानंतर आपल्याला पहिलं दिलेलं आहे फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे अंडर रूट. इथं 3 आहे कारण क्यूबमध्ये आपण, ठीक आहे. त्यानंतर 27/125. तर बघा आताच आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आपण की या 27 हा जो आहे हा कोणाचा क्यूब आहे तर हा 3चा आहे. म्हणजे 27चा जो क्यूब रूट आहे तो कोण आहे 3 आहे, बरोबर. तर बघा म्हणजे याला आपण कशा पद्धतीने सिम्प्लिफिकेशन करू शकतो तर 27चा क्यूब रूट जो आहे तो 3 आहे. मग याला 3 टाइम घ्या 3 × 3 × 3, बरोबर. म्हणजे 3ला 3 टाइम्स मल्टिप्लाय केला म्हणजे काय आहे 27. तसेच 125 कोणाचं आहे 5चा आहे, बरोबर. म्हणजे याला काय लिहू 5 × 5 × 5, बरोबर. त्यानंतर बघा आता याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो. याला आपण 3ला 3⁻3, ठीक आहे. आणि 5च्या डोक्यावर 3 5⁻3. आता बघा इथं 3 आहे, बरोबर, कारण क्यूबमध्ये आहे, ठीक आहे. आता बघा इंडायसिसचा रूल प्रमाणे इंडायसिसचा रूल आहे तर बघा काय म्हणते की अंडर रूट, बरोबर. जर असे दाखवतो आपण त्यानंतर A/B याला जर सेपरेट क्यूब असेल तर काय करतात त्याच्या रूलप्रमाणे अंडर रूट आणि हा काय करते A/Bचा होल क्यूब. म्हणजे A/Bचा काय करतो होल क्यूब घेतो. त्याच पद्धतीने आपण तो इथे सुद्धा वापरू. इज इक्वल टू 3/5चा होल क्यूब, बरोबर आहे. आता बघा हा क्यूब आणि हा क्यूब रूट काय होणार आहे कट होणार आहे. क्यूब आणि क्यूब रूट कट. त्यानंतर राहिला कोण 3/5 आणि हेच काय असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे. यालाच आपण काय म्हणतात सिम्प्लिफाय. म्हणजे या 27ला आपण सिम्प्लिफिकेशनमध्ये काय केलं 3 आणि याला काय केलं 5. यालाच म्हणतात सिम्प्लिफाय. म्हणजे सिम्पल पद्धतीने काय करणार याला सॉल्व करणार. त्यानंतर बघा सेकंड प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आपल्याला. सेकंड प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा सेकंड प्रॉब्लेम सुद्धा अशाच पद्धतीने सॉल्व करायचा आपल्याला. सेकंड प्रॉब्लेम सुद्धा अशाच पद्धतीने सॉल्व करायचा. बघा सेकंड प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आपल्याला. सेकंड प्रॉब्लेम काय होईल अंडर रूट 16/54 काय म्हणतो 16/54. आता 16 कोणाचा क्यूब नाही आहे पण त्याचे आपण काय करू फॅक्टर करू, बरोबर आहे. चला 2 × 8, बरोबर. त्यानंतर 2 × 2 × 4, बरोबर आहे. चला 4चे फॅक्टर बघा 2 × 2 × 2 × 2 या 4चे फॅक्टर. तसेच 54चे सुद्धा फॅक्टर काढून घेऊ आपण. तर बघा 54चे जर फॅक्टर काढले आपण तर बघा याला सुद्धा आपण 2नेच मल्टिप्लाय करू. चला 2 × 2, चला 2 × 2 = 4, 2 × 2 = 4, बरोबर आहे. इथं 1 कॅरी आणि 2 7 = 14, बरोबर आहे. त्यानंतर बघा 27 हा 2च्या टेबलमध्ये येत नाही परंतु 3च्या येतो. मग 3 × 9, बरोबर आहे. मग 2 × 3. आता या 9चे फॅक्टर म्हणजे काय तर 3 × 3, बरोबर आहे. आता आपली 3ची पेअर काढून घ्या, बरोबर आहे. तर बघा
1 आणि इथं सुद्धा, बरोबर. आता हे लिहून घ्या, बरोबर. तर पहा याचे फॅक्टर कसे पाहू, याचे आता लिहायचं कसं, 16 वर 2 × 2 × 2 × 2. त्यानंतर इकडे पण बघा 2 × 3 × 3 × 3, बरोबर. आता बघा हा 2 आणि हा 2 कॅन्सल, बरोबर, कारण ते डिवाइडमध्ये आहेत, कॅन्सल होतात, बरोबर. त्याच पद्धतीने बघा आता इज इक्वल टू हे किती आहे 3 आहे. मग 3 आपण कसे लिहितो, 2 टाइम्स 3 टाइम्स 2 म्हणजेच काय 2च्या डोक्यावर 3 आणि 3 टाइम्स 3 म्हणजे 3च्या डोक्यावर 3. आता हे काय झाले आपण, आता पहा हे 2च्या डोक्यावर 3 आणि 3च्या डोक्यावर सुद्धा काय केलं 3. मग रूल काय म्हटलं आपण मग अशी की जर अंडर रूटमध्ये ए आणि बी असतील आणि हे क्यूब असतील तर याला काय लिहू शकतो आपण, होल A/B होल क्यूब, बरोबर. याला सुद्धा त्याच पद्धतीने लिहू. तर पहा 2/3 होल क्यूब. आता क्यूब आणि रूट, क्यूब रूट कॅन्सल, मग राहिलं काय 2/3. काय राहिलं असेल 2/3. म्हणजेच काय तर 16/54 असं सिम्प्लिफाय करायचं 2/3. काय आहे 2/3. त्याच पद्धतीने बघा लास्ट प्रॉब्लेम काय म्हणतो आपल्याला, लास्ट प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे बघा, लास्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे आपल्याला लास्ट प्रॉब्लेममध्ये काय आहे की अंडर रूट थर्ड आहे आणि लास्ट आहे अंडर रूट क्यूब रूट ऑफ 729 हा किती आहे, त्याचं क्यूब रूट काय आहे 9 आहे. काय दिलेलं आहे 9 आहे. तर देन म्हणजे तर काय दिलं क्यूब रूट 0.3 टाइम्स 0 आणि 729 याचं क्यूब रूट काय असेल म्हणजे, बरोबर. याचं क्यूब रूट काय असेल म्हणजे. आता बघा हे आपण सॉल्व केलं की आपल्याला माहित आहे की 729 याचं जे क्यूब रूट आहे ते काय आहे 9 आहे, बरोबर. त्याचप्रमाणे थोडं हिंट बघा की 729 इथे सुद्धा आहे, बरोबर, आणि 729 इथे सुद्धा आहे. म्हणजेच की हा जो स्क्वेअर क्यूब आहे तो कोणाचा आहे 9चा आहे. म्हणजे याचं जे क्यूब रूट ते काय असणार आहे 9च असणार आहे. पण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो पहा. आता बघा क्यूब रूट आता इथं 9 येणार आपल्याला माहित आहे, बरोबर. आता हे खाली 0 मोजावर पॉईंट नंतर घर किती आहेत तर बघा इथं लिहून घेऊ म्हटलं 0.000729. आता बघा 1 2 3 4 5 6 किती आहे 6. म्हणजे आपण जर 3चे पेअर काढण्यात किती होतात 2 होतात, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड. मग तिकडे सुद्धा पॉईंट नंतर घर किती लागतील 2च लागतील. मग एक तर आहे ना, एक तर आहे ना. मग आता काय एक पाहिजे, मग एक कुठे जाण्याचं इथून आणि याचं काय करायचं क्यूब, बरोबर. आता हा क्यूब आणि हा क्यूब रूट हा काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे आपला आन्सर आहे 0.09. म्हणजे 0.000729 याचं जे क्यूब रूट असणार आहे ते काय असणार आहे 0.09, बरोबर आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं एकदा परत बघा. आता इथं बघा 729 इथं सुद्धा आहे, याचं क्यूब रूट काय आहे 9 आहे, बरोबर. इथं सुद्धा 729 आहे, म्हणजे याचं सुद्धा काय असेल 9च असेल. परंतु याच्या अगोदर काय आहे पॉईंट आहे. पॉईंट नंतर घर किती बघा 1 2 3 4 5 6. मग 2 पेअर करा 1 2. मग पॉईंट नंतर घर किती पाहिजे आपल्याला 2च पाहिजे. मग एक तर होतं ना आपल्याकडे, मग एक 0 झाला. मग 0.09 याचा होल क्यूब केला, बरोबर. आणि काय केलं याला कट केलं, ठीक आहे. अशा पद्धतीने आपली पूर्ण प्रॅक्टिस सेट 3.3 हा काय केलेला आपल्याला सॉल्व केलेला आहे, बरोबर. त्याच पद्धतीनं
यामध्ये जर कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता, बरोबर आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण काय करू शकतो, प्रत्यक्षरित्या नसते पोहोचू शकलं तरी सुद्धा अप्रत्यक्षरित्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत काय करू शकलो पाहिजे, पोहोचू शकलो पाहिजे. धन्यवाद.